तिथून निघताना त्यांना वाटलं जर आपलं तिकडंच काही बरं वाईट झालं तर आपण परत आपल्या आईला बघू सुद्धा शकणार नाही. म्हणून त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आईकडे वळून पाहिलं. त्यावेळेस काय म्हणाला जिजाऊ, काय म्हणेल आई? आपलं लेकरू एवढ्या मोठ्या दुश्मनाच्या ताब्यात पाठवत असताना त्या आईच्या काय भावना असाव्यात. त्यावेळेस जिजाऊ म्हणाल्या, राजे घाबरलात काय? जीवानिशी परत आलात तर स्वागताला जातीने हजार असू, आणि जर यदा कदाचित तिकडंच काही बरं वाईट झालं तर काय राजे, बाळ शंभूला गादीवर बसू आणि जातीनं राज्यकारभार पाहू. ही धमक, ही स्त्रियांची धमक आहे. आमचं काय झालंय, आम्हाला असं वाटायला लागलं जगात आम्हालाच लेकरं झालेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला सगळं मिळालं पाहिजे, तात्काळ मिळालं पाहिजे. माझ्या पोराला मोबाईल पाहिजे, माझ्या पोराला टी व्ही पाहिजे, भारीचे कपडे पाहिजे, मॉलमधल्या खरेद्या पाहिजेत, सगळं सगळं माझ्या लेकराला आत्ताच पाहिजे. चॉकलेट बिस्किट ते काय मॅडमनी सांगितलं की चॉकलेट बिकलेट खा म्हणून? पिझ्झा बर्गर काय वडापाव फिडापाव खा सांगितलं का? आम्हाला लय स्टाईल वाटायला लागली आजकाल. म्हणजे आम्हाला याचा स्टाईलच वाटत नाही मॅडम की आम्ही पालेभाजी ज्वारीची भाकरी खातो आहे. आम्हाला पिझ्झा खाण्यात, केक खाण्यात, अजून काय काय ते बरंच काय काय जे येत असेल, मला त्याची नावही माहीत नाहीत, तर ते सगळं खाण्यामध्ये आणि ते लेकरांना घेऊन देण्यामध्ये आयांची चढाओढ आहे. मला एक दिवस माझा मुलगा शाळेत जात असताना म्हणाला की आई म्हणे सगळे मुलं चिप्स डब्यात आणतात, चिवडा आणतात, अजून काय काय भारी भारी आणतात, भारी भारी बरं का, भारी भारी आणतात, माझ्या डब्यात रोज पोळी भाजीच असते म्हणे. मी म्हटलं मग तुझी आई चांगली आई आहे, कारण तिला उठायचा कंटाळा येत नाही आणि स्वयंपाकाचा तर त्याच्याहून येत नाही. चिप्स द्यायला कुठं त्रास होतोय. मुद्दा काय आहे, आज आम्हाला काय वाटायला लागलंय, जे टी व्हीत दिसतं ते सगळं भारी आहे. थोडक्यात याचं कन्क्ल्युजन काय, जे टी व्हीत असतं ते सगळं भारी आहे. आणि मग टी व्हीतले नवरे कसे बायकांना गिफ्ट देतात, बड्डेला विश करतात, बायकोचा वाढदिवस साजरा करायला एखादा कार्यक्रम करतात, नाही का? आणि आपल्या नवऱ्याचा आपला वाढदिवसही ध्यानात नाही. परिस्थिती आहे की नाही? आता हात वर करायला लावणार नाही मी. म्हणजे हे लक्षात घ्या, तिथे मालिकावाईज नवरा बदलतो, नाही का? जरा लेट करंट लागला. म्हणजे ते जगच भांडवलदारांचं आहे. टी व्हीचं जग हे भांडवलदारांचं जग आहे. त्यांना तुमच्या भावनांची काहीच घेणं देणं नाही आहे. त्यांना घेणं आहे त्यांचे प्रॉडक्ट विकण्याशी. बायकांनो, कोणतीच क्रीम लावून कोणतीच बायको गोरी होत नसते, कोणतीच बाई गोरी होत नसते, आणि कोणत्याच गोष्टीनं तुमचं वजन कमी होत नसतं जर तुम्ही व्यायाम आणि आहाराचं नियोजन केलं नाही तर. पण ही पावडर लावल्यावर गोरं होतं, ते क्रीम लावल्यावर गोरं होतं, हे वापरल्यावर असं होतं. हे कोण शिकवतं आम्हाला? जाहिराती शिकवतात, टी व्ही शिकवतो. मी नेहमी म्हणते, अजिबात भावना नसलेली लोक भावना विकण्याचा धंदा करतात. मालिकेच्या माध्यमातून, पिक्चरच्या माध्यमातून. मला सांगा, आत्ता एक पिक्चर आला, कोणता सांगा? बायकांशी सांगा पटकन, जरा जोरात. बाईपण भारी देवा. पाहिला? पाहिला का? अरे हो म्हणा ना, तर नाही म्हणा, त्याच्यात काय? पाहिलं. कशाची कॉम्पिटिशन आहे? पटकन. बायकांची तर आहे हो, पण कशा बाबतीत आहे? मंगळागौर. किती जणींच्या घरात मंगळागौर होते सांगा बरं मला. कुणाच्या घरात मंगळागौर झाली आहे? पिक्चर नंतर नाही, पिक्चरच्या आधी. पिक्चर नंतर तर येड्या झाल्या बाया. पिक्चरच्या आधी तुमच्या घरात मंगळागौर होत होती का? अहो ती होतच नाही कुणाच्या घरात, ती फक्त ब्राह्मणांच्या घरात होते. ती आमचा सणच नाही आहे तो. आमचा प्रॉब्लेम तोच आहे. लोकांचं डोक्यावर घेऊन नाचायला आम्हाला लयच मजा वाटते, लय मजा वाटते आम्हाला. दुसऱ्याच्या बापाला कृत्रिम बाप बनून
त्याचं कौतुक करण्यात आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि आमच्या बापांना बाप म्हणायला लाज वाटते आम्हाला, नाही का? ही सावित्रीबाई काय कॉटनची साडी, आडवं कुंकू, बिचारी डोक्यावर पदर घेतलेली, तिचा फोटो लावायला आम्हाला जर वाईट वाटतं. कसा मेकअप बिकअप केलेली बाई, गोरी पांजरशी, तिनं का भाकरी देणार, तिनं का शिक्षण देणार, तिनं का तुमच्या भल्याचा विचार करणार. ते लय भारी वाटतंय बायांना, नाही का? हळदी कुंकवात मुरडायला नको तिथं मुरडायला लय छान वाटतं. मेंदू गहाण ठेवायला आम्हाला फार आवडायला लागलंय थोडक्यात. आणि म्हणून बायकांना एक समजून घ्या की ह्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत त्या कुठल्या तरी कंपनीच्या आहेत, त्या प्रोडक्ट्स विकण्यासाठी आहेत. आणि तो सरळ सरळ व्यवसाय, त्यांच्या फायद्याचा व्यवसाय. ह्याच्यात तुमचं काय? मला सांगा. स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि त्या स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. बायकांनी आरोग्यपूर्ण काय खावं याच्यावर काही कार्यक्रम आहेत का? याच्यावर काही कार्यक्रम आहे? बायांना रोजगार कसा उपलब्ध होईल, त्यांनी काय शिकावं, त्यांनी कोणता आहार घ्यावा. असले तरी डॉक्टरची एखाद्या अशीच अर्ध्या तासाची जशी आपण ताईंची ठेवली आज तशी एक मुलाखत ठेवतात आणि त्याच्यातही पुन्हा त्या दवाखान्याचे ॲड जास्त असते. आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या आहात, आमचं काही म्हणणं नाही. तर मुळात मुद्दा असा आहे की तुम्हाला मला गुलाम करण्यासाठी आजची सगळी यंत्रणा काम करताना दिसते बायकांनो. ही तुमच्या माझ्या समोरची परिस्थिती आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? महात्मा फुलेंनी हंटर आयोगाला पत्र दिलं होतं की या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा. त्यावेळेस या देशातला ब्राह्मण वर्ग इंग्रजांना मागत होता की इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा भारतात घेण्यात याव्यात. म्हणजे कलेक्टर बिलेक्टर ऑफिसर होण्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या इंग्लंडला होत होत्या, त्या भारतात घेण्यात याव्यात अशी त्या वर्गाची मागणी आहे. आणि त्यावेळेस बहुजन समाजाची मागणी, एक बहुजन समाजाचा पुढारी करताना म्हणतो की या देशातल्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे. तर मला सांगा, आज महात्मा फुले असते तर काय म्हणाले असते? आज महात्मा फुले असते तर म्हणाले असते की तुम्हाला जर खरंच कोणता नारा तो शासनाचा, बेटी पढाओ बेटी बचाओ करायचं ना तुम्हाला, की साधा मुद्दा आहे. एवढा खर्च करायला लागले ना तुम्ही. आज खर्च बघा ना बाहेर चाललेला, दिसतो की नाही? डोळे आंधळे थोडे आहेत. कुठं कुठं खर्च चाललाय सरकारचा, आपण विचारत पण नाही हा पैसा कुठून आला, नाही का? अक्षदा घेऊन मिरवायला लागलोय आपण, फक्त दुसरं काय करतोय आपण? तर तुम्हाला जर खऱ्या अर्थानं बेटी बचाव बेटी पढाव करायचं असेल तर KG पासून PG पर्यंतचं शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं द्या. दुसरी गोष्ट काय द्या? आम्हाला आरोग्य फुकट करा, नाही का? गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, कोरोनामध्ये हा अनुभव घेतलाय आपण. आरोग्याची किंमत काय मोजावी लागली आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला जर सरकारला काही वाटत असेल तर आम्हाला एसट्या बिष्ट्या फुकट अर्ध्या काही नको, काही गरज नाही आम्हाला, त्याची काहीच गरज नाही. आम्हाला गरज आहे बहुजन समाजाला आज सगळ्यात जास्त जर कशाची गरज असेल तर ती चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची. बायकांनो, आपण झेडपीत शिकलेली पिढी आहे. आज झेडपीच्या शाळा किती जिवंत आहेत. बर, शिकलो आम्ही इकून तिकून, कळायला लागला आम्हाला महात्मा फुले सावित्रीबाई मुक्ता. शिकलो आम्ही इकून तिकून. कोणत्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकऱ्या आहेत? कोण भरती काढताय? म्हणजे आज बहुजन समाजानं अत्यंत गंभीर होण्याची गरज आहे. आणि त्यातली त्यात बायकांनो, आम्ही कुणाचं शिक्षण चाललंय? आमच्या लेकरांचं शिक्षण चाललंय. आम्हाला आई म्हणून काळजी असायला पाहिजे. आम्हाला आई म्हणून काळजी नुसतीच स्वयंपाकघरातली नको आहे. आम्हाला त्याच्या निकोप वाढीसाठी लागणारं शिक्षणसुद्धा चांगला दर्जाचं कमी पैशात मिळालं पाहिजे. ही काळजी आमची आहे आणि ती आम्हाला असली पाहिजे.
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे आमची लेकरं शिकून सवरून, म्हणजे प्रायव्हेट शाळांमधल्या फीज आपल्याला माहिती आहेत. प्रत्येकजण लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना नाही शिकू शकत. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी हंटर आयोगाला जी मागणी केली ती भारतीय संविधानात जरी त्याच्यात अमेंडमेंट झालेली असली, शिक्षण हा आमचा मूलभूत हक्क झाला एकीकडे आणि दुसरीकडे मराठी शाळा बंद होतात. हा काय प्रकार आहे हे आम्ही विचारलं पाहिजे स्त्रियांना. आम्ही ते नाही विचारत. आम्ही विचारतो चंद्रग्रहण किती वाजता आहे, कोणती पूजा कोणत्या थोबाडाकडं दिशेकडं थोबाड करून करायची आहे, पाठ कोणत्या दिशेला मांडायचा. आमचे प्रश्न, आमच्या बायकांचे प्रश्न, पाठ कोणत्या दिशेला मांडायचा, थोबाड कोणत्या दिशेला करायचं, अक्षदा व्हायच्या का गंध व्हायचा अगोदर, सुपारी ठेवायची पांढरी का लाल ठेवायची, नाही का, हळदी कुंकवाला ह्या वर्षी काय वाटायचं, मग त्याचा ग्रुप, त्याचं कंट्रीब्युशन, आणि त्याच्यात फेसबुकला असे फोटो ना असे फोटो ना असे टाकले संपलं. हे आमचे प्रश्न आहेत. मॅडमनी तुमच्या आरोग्यावर सांगितलं, तो आमचा प्रश्न आहे. आमच्या या शरीरावर प्रेम करायचं असतं हे तरी कोणी शिकवलंय का हो आम्हाला. बाईनं ताजं जेवायचं असतं हे कोणी शिकवलंय आम्हाला. उरलेलं शिळं असेल ते कोण खातं खरं सांगा, बायका खातात. कोणी शिकवलं आम्हाला, समाज व्यवस्थेनं शिकवलं. शिळं आम्ही खायचं, उपवास आम्ही करायचे, मग नवऱ्याला जीवदान मिळतं. तू मेल्यावर काय करायचं त्या जीवाचं, नाही का. सगळं जन्मल्यापासून मरेपर्यंत नवरा या प्राण्याभोवती बाईनं असं फिरत राहायचं. सकाळी आमची थोडीशी चर्चा चालू होती की बायको कशाला करायची, महत्त्वाचा प्रश्न आहे. हे आपल्या तरुण पोरापोरींना मी शिकवलं पाहिजे. बायको कशाला करायची, कपडे धुवायला, बूट हातात द्यायला, स्वयंपाक करायला, घर नीट ठेवायला, याला बायको करायची असते. याला बायको करायची असते, त्यासाठी नोकर ठेवून घ्यायचा. म्हणजे सहजीवनाचे अर्थ सुद्धा आम्हाला कळत नाहीत. स्त्री पुरुषाच्या नातेसंबंधावर आम्ही खुलेपणाने बोलत नाही. आम्ही फार चांगलं सांगतो बायकांना, तुम्ही जिजाऊ व्हा, तुम्ही सावित्री व्हा, तुम्ही रमाई अहिल्या मुक्ता व्हा. आता सांगण्याची गरज आहे, भावांनो, तुमच्यात शहाजीराजे होऊ देत, तुमच्यात ज्योतिराव होऊ देत, तुमच्यात मल्हारराव होऊ देत, म्हणजे आमच्या बायका जिजाऊ सावित्री रमाई होतील. कारण जिजाऊंच्या हातात काय होतं म्हणून शिवराय घडले. शहाजीराजे कर्नाटकची जहागिरी सांभाळतात, पुण्या आणि सुप्याची जहागिरीचा सगळा कारभार जिजाऊंच्या हातात दिलेला आहे. आणि जिजाऊंनी सदरेवरती बसून जिजाऊ वालीत शिवाजी ही फारशीची राजमुद्रा आहे जिजाऊंची, आणि ह्या अधिकाराखाली त्या दोन जहागिऱ्यांचा कारभार जिजाऊंनी सांभाळलेला आहे. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून, ज्यांना या देशाच्या धर्मव्यवस्थेनं शस्त्र घेण्याचा हक्क सुद्धा नाकारला, अशा 18 पगड जातीच्या लेकरांना एकत्र करून मावळा हा शब्द कधी शिवाजी महाराजांच्या इतिहासापूर्वी ऐकलाय का, वाचलाय का. पण एकच शब्द आहे मावळा. जो स्वराज्यासाठी लढतो तो मावळा. ह्या मावळ्यांची फौज तयार करण्याची प्रेरणा कुणाची. 18 पगड जातीच्या लेकरांना एकत्र जेवायची, एकत्र राहायची, एकत्र लढायची प्रेरणा कुणाची, जिजाऊंची. ही प्रेरणा निर्माण करण्यासाठी जहागिरीचा अर्थव्यवस्थेचा कारभार शहाजीराजांनी जिजाऊंच्या हातात दिलाय. म्हणून शिवरायांचं स्वराज्य घडवण्यासाठी जिजाऊंना निर्णय घेता आले. आज बायकांवर, म्हणजे आमची व्यवस्थाच शिकवते आम्हावर की बायकांवर विश्वास ठेवायचा नसतो. कितीतरी बायका फक्त चेकवर सह्या करणाऱ्या मी पाहिल्यात. पगाराच्या चेकवर सह्या करतात, फक्त त्या बँकेत सुद्धा जात नाहीत. ही वास्तविकता आहे. आणि आमच्या बाया शिकल्या.
आमच्या बाया शिकल्या, आमच्या नोकरी करतात आणि बायाही कौतुकानं स्टेजवर सांगतात, मला आमच्या ह्यांनी खूप स्वातंत्र्य दिलं म्हणून ही केलं. 50,000 पगार घरात आल्यावर तुला स्वातंत्र्य न द्यायला जातंय कोणाचं काय? पण 50,000 येत नाहीत आणि तरी तुम्ही स्वातंत्र्य देता, तर तुम्ही खरे ज्योतिराव आहात. पगार कमावणाऱ्या बाईला स्वातंत्र्य नाही देऊन काय करणार आहे तुम्ही? नाही का? मी नेहमी म्हणते, जिजा सावित्रीबाईंच्या काळामध्ये लोक म्हणायचे की बायका शिकल्या तर नवऱ्याच्या ताटात आळ्या पडतात. आज बायकांच्या पगारावर नवरे गाड्या घेऊन फिरतात. खरं आहे का खोटं आहे? जर जोरात बोला ना, तुमच्या बाजूचं तरी बोलत जा. आणि म्हणून आपण ही गोष्ट समजावून घेतली पाहिजे की सहजीवन म्हणजे नेमकं काय. सहजीवनामध्ये एकमेकांना आदर किती दिला पाहिजे. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेली पत्र आपण आवर्जून वाचली पाहिजेत. सासऱ्यांनी घराबाहेर काढलं तर कुठलाही विचार न करता ज्योतिरावांसोबत बाहेर पडलेल्या सावित्रीबाई, आणि तुम्हाला मला शिकवण्यासाठी अंगावरती दगड माती झेलत किती अपमान वाटला असेल त्या बाईला. एक साडी पिशवीत घेऊन जायची, तिथं गेल्यावर बदलायची, मग शिकवायचं. इथं कुणी साधं बोललं तर आमचे प्रचंड अहंकार दुखावतात. त्या सावित्रीबाईंचा त्याग कुठं ठेवावा? त्यांनी दगड खाल्ले ना, आम्ही दगड पुसतो नाही का? सावित्रीबाईनं दगड खाल्ले आमच्या शिक्षणासाठी आणि आम्ही दगड पुसतो आणि दगडांहून भांडतो. आणि असे आमचे मेंदू दगड झाले, असे आमचे मेंदू दगड झाले. कारण आमच्या मेंदूमध्ये विचार जाण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुले, सुबोध रत्नाकर हे कविता संग्रह लिहिले. आपण वाचलेत का? आपण वाचलेत का? किमान जिजाऊ सावित्रीचं, अहिल्याबाईचं एक एक चरित्र वाचा बायांनो. भगिनी भाव निर्माण करायचा आहे आम्हाला. आणि भगिनी भाव आमच्यामध्ये निर्माण करत असताना आमच्या कर्तृत्वाचे धुमारे फुटण्यासाठी आमच्या जुन्या कर्तृत्वान स्त्रियांचे इतिहास आम्ही वाचले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जी माणसं इतिहास वाचत नाहीत ती माणसं इतिहास कधीच निर्माण करू शकत नाहीत. आम्ही इतिहास निर्माण करणारी माणसं आहोत. आमच्या पिढ्या इतिहास निर्माण करणाऱ्या आहेत. कष्ट करणारे लोक इतिहास निर्माण करणारे लोक असतात. कष्ट करणाऱ्या माणसांची अवहेलना करायची नाही. कारण बहुजनांचं सौंदर्यशास्त्र श्रमातून येतं. आमचं सौंदर्यशास्त्र परसबागेतून येत नाही. आमचं सौंदर्यशास्त्र हे गादी लोडावरून येत नाही, अंगावरच्या चरबीवरून येत नाही. आमचं सौंदर्यशास्त्र स्त्री पुरुषांच्या श्रमातून येतं. म्हणून आमची गाणी ही शेतामध्ये पीक लावतानाची आहेत, पीक काढतानाची आहेत. आणि म्हणून बायकांनो, कष्ट करणाऱ्या कुठल्याही माणसाचा सन्मान करा. आपण फुकट खाणाऱ्याचा सन्मान करतो आणि कष्ट करणाऱ्यांना नाकारतो. प्रत्येक कष्ट करणारी स्त्री ही आम्हाला आदरणीय वाटली पाहिजे. प्रत्येक कष्ट करणारी स्त्री, ती नोकरी करत असो किंवा नसो, पण ती घरासाठी कष्ट करतीये, तिच्या जगण्यासाठी आणि तिच्या सोबत असणाऱ्यांच्या जगण्यासाठी कष्ट करतीये. त्या सगळ्यांचा सन्मान करण्याची सवय आपण बायकांनो लावली पाहिजे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अजून एक सवय आपण लावली पाहिजे, ती म्हणजे आपण जगत असताना आपल्या दिवसाचा भाग काही वाचनासाठी ठेवला पाहिजे. आज आमच्या हातात मोबाईल आले, आमच्या घरात टी व्ही आला आणि अडगळीत काय पडलंय? पुस्तकं. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे सगळं. आणि लेकरांचं तर एक ब्रीदवाक्य झालं आहे, टीनेजर्स मुलं आमची जी तरुण पोरपोरी आहेत, गुगल बाप आहे. काय? गुगल बाप आहे. पण तो बाप भांडवलदारांचा आहे. तो भांडवलदारांचा बाप आहे. तुमच्या माझ्या महामानवांचा इतिहास त्या गुगलवर सगळा आहे का? तो खरा आहे का? तो पण बघावं लागेल ना.
कारण महात्मा फुलेंनी कलम कसाही शब्द वापरलेला आहे, आम्हाला तो विसरता येणार नाही. त्याच्यामुळे एक समजून घ्या, तुम्हाला तुमचा माझा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आम्हाला पुस्तकांकडे जावं लागेल, आम्हाला पुस्तकच वाचावी लागतील. मोबाईलचा कामापुरता योग्य विवेकी वापर आम्ही केला पाहिजे. प्रत्येक टेक्नॉलॉजीचा केला पाहिजे कामापुरता वापर. पण बुद्धाची एक गोष्ट आहे, मी आवर्जून आजकाल ती सांगते की बुद्धाला एका भंतेनं प्रश्न विचारला, हे तथागता विष काय असतं? त्यावेळेस त्या बुद्धानं त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, जी प्रत्येक गोष्ट मर्यादा ओलांडते ती विष असते. मग आमचा मोबाईल, आमचा TV मर्यादा ओलांडत नाही आहे हे आज आम्ही ठामपणे म्हणू शकतो का बायकांना? घटस्फोटाचं प्रमाण वाढायला जबाबदार मोबाईल झालाय, ही वास्तविकता आहे. आणि आज आमची लेकरं ऑनलाईन अभ्यास करतात. आता तुम्ही शाळा ऑनलाईन चालवल्या असतील, जे कोणी शिक्षक असतील त्यांनी कोरोनाच्या काळात. तर ऑनलाईन अभ्यास युनेस्कोनं मध्यंतरी जाहीर केलं की ऑनलाईन अभ्यास बंद करून किंवा कमी करून जास्तीत जास्त फिजिकल एज्युकेशन, म्हणजे शिक्षकांना शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं आणि घरी जाऊन पुस्तकं वाचायची, हीच एज्युकेशन सिस्टम चांगली आहे हे युनेस्कोनं डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा आता हे समजून घेतलं पाहिजे की मोबाईल आणि TVचा विवेकी वापर आपल्या घरांमध्ये सुरू केला पाहिजे आणि आपल्या संवादाचे सेतू जास्तीत जास्त वाढले पाहिजेत. नवरा बायकोतला संवाद, मुलांसोबतचा संवाद, कारण याच्यामुळे अनेक सगळे व्हिडिओ गेम क्रौर्याचे आहेत, मारण्याचे आहेत. मुलांच्या मानसिकता हिंसक होत चाललेल्या आहेत आणि मग मुलं ऐकण्याच्या पलीकडे चाललेली आहेत. आपण सजग पालक म्हणून मुलांचे मोबाईल चेक केले पाहिजेत. त्याच्या हिस्ट्री, त्यानं काय बघितलं हे आपण चेक करत राहिलं पाहिजे, कारण अनेक केसेस त्या दरम्यानच्या वाढत चाललेल्या आहेत. ह्या गोष्टीची एक सजगता आपण समजावून घेतली पाहिजे. आणि बायकांनो, आपलं सगळ्यात सुंदर तुम्ही कधी दिसता माहिती आहे? प्रत्येक स्त्री सुंदरच असते बरं का, हे माझं म्हणणं आहे. जसा प्रत्येक पुरुष सुंदरच असतो, नाही का? तुम्ही मला सांगा, आपल्याला जर सून शोधायची आहे, आता ताईचा मुलगा लग्नाला आहे, सून शोधायची आहे, त्यांचा क्रायटेरिया वेगळा आहे, ते सोडून द्या. आपण जनरल बघूयात की आपल्याला सून शोधायची आहे, तर आपण कशी असावी बरं आपली सून? सांगा पटपट. सुंदर, ताईने सांगितलं सुंदर. अजून आता शिकलेली हे अलीकडचं आलं. हां, अजून पटपट, आम्हाला संपवायचं आहे. सगळं काम करणारी, संस्कार. तुम्ही फारच सुसंस्कृत बायका आहेत हो. आमच्याकडच्या बायका जरा अडाणी आहेत. आमच्याकडच्या बायका काय बघतात माहिती आहे का? तिचा रंग गोरा पाहिजे, व्हेरी शॉर्ट बट स्वीट, ती गोरी पाहिजे, नाक सरळ पाहिजे, केस काळेभोर लांबसडक पाहिजे, अंगकाठी अशी जरा सडपातळ पाहिजे, जाड, काळी पोरगी, नाक चपट नको. बरोबर? हेच. हां, पोरांपेक्षा जो नवरदेव आहे त्याच्या वरची नको, काना खालची. बायको कशी पाहिजे? काना खालची, कानाच्या वर नको. बर, आपल्याला जावई आणायचं आहे, कसा पाहिजे सांगा पटापट? नोकरदार, बरोबर, क्वालिफाईड, शिकलेला. बाईचा का कोणाचं ऐकणार? बाईचं कोण ऐकत नाही, ते सोडून द्या. तुम्ही किती सांगा मला, मी हे मान्यच करणार नाही कधी. पहिला मुद्दा, तो किती शिकलेला आहे किंवा तो शिकलेला असावा. नंबर 2, त्याच्याकडे नोकरी किंवा व्यवसाय असावा. नंबर 3, त्याच्याकडे प्रॉपर्टी असावी, म्हणजे त्याला स्वतःचं घर असावं, स्वतःची जमीन असावी. चूक की बरोबर? मुलींच्या बाबतीत ती सुंदर, नाक सरळ,
सडपातळ, हां, चवळीच्या शेंगेसारखी बिंगेसारखी, काय 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 काय, ठीक आहे. असं आपल्याला हवं आहे. मला सांगा, स्त्रीचं फक्त काय बघतो आपण? शरीर, तेच ना, शरीर, सौंदर्य. आणि पुरुषाचं काय बघतो? अवकात. त्याची अवकात म्हणजे त्याचं शिक्षण, त्याची प्रॉपर्टी, त्याची कमावण्याची अवकात, त्याची तुम्हाला सांभाळण्याची अवकात. म्हणजे स्त्रीचं स्त्रीत्व म्हणजे तिचं शरीर, आणि पुरुषाचं कमावणं, त्याचं जगणं, त्याचा पुरुषार्थ म्हणजे त्याची प्रॉपर्टी कमावण्याची कॅपॅसिटी. ह्याच गोष्टीत तुमची माझी संस्कृती सामावलेली आहे. कारण स्त्रीकडे बघत असताना आम्ही एक वस्तू म्हणून बघतो, वापरण्याची वस्तू. तिच्याकडे बघत असतानाची आमची एक सामाजिक नजर वस्तू म्हणून आहे, आणि पुरुषाकडे बघण्याची आमची नजर एक माणूस म्हणून आहे. हाच आमचा संघर्ष आहे. आमचा संघर्ष काय? बाईकडे बघत असताना आम्ही वस्तू म्हणून बघतो, उपभोगाची वस्तू म्हणून बघतो, आणि पुरुषाकडे बघताना आम्ही माणूस म्हणून बघतो. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची दरवाजे तुमच्या माझ्यासाठी का उघडली? आजकालचे लोक सांगतात, ती मुलगी आहे, ती सून आहे, ती बायको आहे, ती बहीण आहे, ती आई आहे, म्हणून तिला शिकवलं पाहिजे. महात्मा फुले असं म्हणत नाहीत. महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात का केली? कारण ती माणूस आहे. कारण ती माणूस आहे. म्हणून महात्मा फुले म्हणतात की जर स्त्री सती जात असेल तर पुरुष सता का जात नाही? दुसरं लग्न करून पुरुषाला बाईला सवत आणता येते, तर बाईनं दुसरं लग्न करून पुरुषाला सवता का आणू नये? महात्मा फुलेंचं वाक्य आहे. हे महात्मा फुलेंचा विचार आहे. महात्मा फुले पचवणं एवढं सोपं आहे की काय? सावित्रीबाईंच्या बाबतीमध्ये आयुष्यभर स्त्री पुरुष समानतेचा आदर्श या जोडप्यानं घालून दिला. आणि महात्मा फुलेंनी शिकवलं आम्हाला का? तुम्ही माणूस व्हाव्यात, तुम्ही धर्मशास्त्र वाचावं, त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टी नाकाराव्यात. महात्मा फुले म्हणतात, ज्या दिवशी आमच्या देशातल्या बायका शिकतील त्यावेळेस त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या धर्मशास्त्राच्या त्या होळ्या करतील. धर्मव्यवस्थेच्या लोकांच्या रेवड्या रेवड्या करतील. काय केलं आमच्या बायांनी? काय केलं आमच्या बायांनी? सत्यनारायण घातले इकडे तिकडे हिंडल्या नुसत्या. महात्मा फुल्यांनी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन माणूस म्हणून शिकवला आम्हाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या संविधानानं तुम्हाला मला या पुरुषांसोबत नागरिक केलं. सगळेच्या सगळे हक्क अधिकार तुम्हाला मला एका फटक्यात भारतीय संविधानानं दिले. परदेशात अगदी जे जे पुढारी देश आहेत बायकांनो, त्यात इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, या देशांमध्ये स्त्रियांनी मताचा हक्क मिळावा म्हणून अडल्ट फ्रँचाइजचे लढे उभारले, भांडल्या, मोर्चे नेले, संसदेसमोर मेल्या बायका. तुमच्या माझ्या देशामध्ये आपण कोणताच मोर्चा काढला नाही, तरी सुद्धा तुम्हाला मला मताचा हक्क, शिक्षणाचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, सगळ्या ठिकाणी नोकऱ्या करण्याचा, सगळेच्या सगळे हक्क भारतीय संविधानानं तुम्हाला मला दिले. आमच्या बायकांनी शिकल्याबरोबर पहिलं पुस्तक कोणतं वाचावं? भारतीय संविधानाचं वाचावं, नाही का? पण आमच्या बायका रिकाम्या गोष्टी वाचण्यात लय पटाईत. याचे पारायण, त्याच्या कथा, त्याचं कथा वाचन, त्याचं प्रवचन, त्याचं कीर्तन. जरा करा ना याच्यावर पण प्रवचन. भारतीय संविधानावर ज्या डॉक्युमेंटनं तुम्हाला मला माणूस म्हणूनचा दर्जा दिला, तुमचा वस्तू म्हणूनचा, तुमचा उपभोग म्हणूनचा दर्जा नाकारून, दुय्यम दर्जा नाकारून पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा या देशाच्या संविधानानं आम्हाला दिला. आणि म्हणून बायकांनो, आता आपण ठरवलं पाहिजे की आपलं वाचन वाढलं पाहिजे,
आपलं वाचन वाढलं पाहिजे. उपवास करायचा असेल तर तो टी व्हीचा उपवास करायचा, तर तो मोबाईलचा उपवास करायचा. एक दिवस आपण ऑनलाईन अजिबात राहायचं नाही. मरतं का माणूस? पहिले मोबाईल नव्हते तेव्हा लोक मेले नाही हो, सांगावं लागायले की मोबाईल नव्हता तेव्हा लोक जगत होते, आनंदाने जगत होते, पुस्तकं वाचत होती, नवीन नवीन लिहित होते. वाचक कुठेतरी वाट पाहायचे या लेखकाचं नवीन पुस्तक कोणतं येईल. आता आम्ही वाट पाहतो नवीन क्लिप कधी येईल, नवीन रील कधी बनवू, नाही का. कुणाचा व्हॉट्सअपचा मेसेज आला लगे पटकन कधी एकदा बघन, कधी एकदा रिप्लाय करन. जरा बंद करा हे सगळं. नुसतं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, याचा फोटो त्याचा फोटो, याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस. खूप काळजी वाटत असेल तर 1000 रुपयाचं पाकिट घरी नेऊन द्यायचं. एखाद्याला खूप विश करावं वाटतंय मला, नाही का. ब्राह्मण मारवाड्याच्या लग्नात कधी साड्या वाटलेल्या पाहिल्या का? आपल्याकडं नुसते साड्यान भांडे, नुसते साड्यान भांडे. ही साडी इला, हिची तिला, तिची इला, तिची तिला. बंद करा ना खे. व्यापाऱ्यांचा व्यापार होतोय. आमचे दिवाळे निघायला लागलेत. पोरीचं लग्न, मी नेहमी म्हणते, पोरीचं लग्न हॉलमध्ये पाहायचं नसतं. पोरीचं लग्न बापाच्या बँकेच्या पासबुकवर पाहायचं असतं. पोरीचं लग्न बापाच्या सातबाऱ्यावर पाहायचं असतं, बँकेतल्या कर्जाच्या प्रमाणपत्रावर पाहायचं असतं. पोरीच्या लग्नात जेवढा खर्च करता ना तो खर्च शिक्षणावरती करा आणि सांगा रजिस्टर मॅरेज करून 100 लोकाला जीव घालीन बाबा. सांगा ना. सत्यशोधक विवाह पद्धती महात्मा फुलेंनी दिली आणि म्हणून या देशामध्ये अण्णाभाऊ साठेसारखा जागतिक कीर्तीचा लेखक अन्न पाण्या वाचून मरतो. हे वास्तव आहे या देशाचं. विचारवंत लोकांना मारायचं आणि उपभोगवादी लोकांना जगवायचं. आणि म्हणून आता आपण जागं झालं पाहिजे. या सगळ्या परंपरा नाकारत, चुकीच्या परंपरा नाकारत, जे जे आमच्या संस्कृतीत चांगलं आहे त्याचा स्वीकार करत आमचं जगणं विज्ञानाच्या आधारावर, अंधश्रद्धा मुक्त आणि स्त्रीकडे माणूस म्हणून बघण्याची नजर बायकांनो आम्हाला निर्माण करायची आहे. विधवा बाईला सुद्धा जर आम्हाला हळदी कुंकू घ्यायचं असेल तर त्या विधवा बाईला सुद्धा आम्ही बोलवायचं, तिला सुद्धा बाकीच्या बायकांसोबत हळदी कुंकू द्यायचं. तर करा, नाही तर न केलं तरी चालेल, नाही का. आम्हाला जर वाटत असेल की सावित्रीबाईंचं शिक्षण आमच्यात यावं तर घरातल्या ज्योतिराव सावित्रीचं सहजीवन हे समानतेवर आधारलेलं असलं पाहिजे. समानता कुठून कुठपर्यंत? किचनपासून कॅबिनेटपर्यंत. कुठून कुठपर्यंत? किचनपासून कॅबिनेटपर्यंत. आमच्या मुलामुलींची शिक्षणं कुठपर्यंत? पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत. उच्च शिक्षित मुलं मुली असली पाहिजेत आमची, एकदम उच्च शिक्षित. आमच्या सगळ्या बायकांना मराठी, हिंदी, इंग्रजी कामापुरतं का होईना लिहिता वाचता बोलता आलंच पाहिजे. आमच्या बायकांना 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या चालवता आल्या पाहिजेत. आमच्या बायकांना बँकेचे व्यवहार करता आलं पाहिजेत. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज कळत नाही आमच्या बायकांना. कर्ज कसं घेतात आणि त्याच्यावर किती व्याज चाललंय आणि बँकेचा व्यवहार कसा चालतो, स्लिप भरायची कळत नाही. कोणत्या जगात जगतोय आम्ही? जग जागतिक होत आहे. या ग्लोबल विलेजमध्ये आम्हाला जगायचं आहे. बायकांनो, तुम्हाला कम्प्युटर आलं पाहिजे, कामापुरतं का होईना, कामापुरतं का होईना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आल्या पाहिजेत. एवढंच मी तुम्हाला सांगेल. अंधश्रद्धा प्रत्येक उपवास करताना, प्रत्येक सण करताना एकच होमवर्क करा बायकांनो, त्याचा इतिहास वाचा, त्याचा इतिहास वाचा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर करा. या देशात तुम्हाला संविधानानं स्वातंत्र्य दिलं. कुणाला कोणता धर्म स्वीकारायचा, कुणाला कोणता पूजा अर्चा करायचा, याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. पण त्याआधी वाचा. तुमच्या मानसिक शारीरिक आरोग्यासाठी ते योग्य असेल जरूर करा, चुकीचं असेल नाकारा.
चुकीचं असेल नाकारा. फक्त काही बायका करतात म्हणून करायला जाऊ नका. मेंढ्यांचे कळप असतात, सिंह एकटा चालत असतो. मग तुम्हाला कळपात जगायचंय का वाघ सिंहासारखं स्वतंत्र जगायचंय, तुम्ही ठरवायचं. तुम्हीच ठरवायचं हे सगळं. हे फक्त मी चर्चा करतेय तुमच्यासोबत. हुकुमशाही नको, हुकुमशाही नको. स्वातंत्र्य हवं. पैशाच्या भिशा लावता तशा पुस्तकांच्या भिशा करा. मिटिंगांमध्ये एखादीनं पुस्तक वाचून यायचं आणि त्या पुस्तकाची माहिती सांगायची अशी सुरुवात करा. आणि वाणाला वाटायचीच असतील तर मुक्ता साळवेचा निबंध वाटा, ताराबाई शिंदेचं पुस्तक वाटा. जिजाऊ सावित्री महामानवांचे अनेक छोटी छोटी पुस्तकं आता अनेक लेखकांनी तुम्ही मोठं वाचत नाही म्हणून लहान लहान करून आता ठेवली आहेत की हे तरी वाचाव, नाही का. झोपण्याआधी किमान 2-3 पानं वाचायची सवय ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी करूयात. एक समृद्ध भारत तुम्हाला मला घडवायचा आहे. या देशामध्ये कुणाला हिंदुस्तान करायचं असेल, कुणाला शायनिंग इंडिया करायचं असेल, या देशाला कुणाला हिंदुस्तान घडवायचं असेल, कुणाला शायनिंग इंडिया घडवून अदानीला मोठं करायचं असेल, भावांनो आणि भगिनींनो, तुमचा माझा प्रश्न आहे, तुम्हाला मला या देशाचं काय करायचं आहे. कारण या देशाचे नागरिक आहोत आम्ही. या देशातल्या फुले शाहू आंबेडकरांनी हा भारत घडवलाय. तुमच्या माझ्या महामानवांनी रक्त सांडून हे राज्य हा देश घडवलाय, शिकवलाय, वाढवलाय. आमचा या देशावर हक्क आहे. आणि कुठलाही महामानव जातीमध्ये वाटायचा नाही. सगळेच महामानव या राष्ट्राची संपत्ती आहे. या राष्ट्राची संपत्ती आहे. त्याच दृष्टीनं आणि नजरेनं आम्ही त्यांच्याकडे बघायचं आहे. आणि म्हणून हा देश आम्हाला कसा हवाय? आम्हाला तुमचा जातीवादी मनुस्मृती प्रणित वर्णव्यवस्थेचा जातीयवादी विषमतावादी देश नको आहे. आम्हाला फक्त भांडवलदारांनी श्रीमंत व्हायचं आणि गरिबानं गरीब व्हायचं असा वर्गवादी देश सुद्धा आम्हाला नको आहे. आम्हाला हवा की भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेनं दिलेली मूल्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सार्वभौमत्व, लोकशाही, बंधुभाव, संधीची दर्जाची समानता आणि आम्हाला समर्पित असणाऱ्या या संविधानाच्या मानवी मूल्यावर उभा असलेला भारत तुम्हाला मला हवा आहे. आणि तो भारत घडवण्यासाठी तुम्हाला मला प्रयत्न करायचे आहेत. बाबासाहेबांनी संविधान सभेसमोर शेवटचं भाषण केलं. त्या भाषणात खूप मुद्दे सांगितले. मी संविधान निर्माण केलं म्हणून माझं कौतुक करा, सत्कार करा, मी किती कष्ट केले हे बाबासाहेब सांगत बसले नाहीत. बाबासाहेबांनी सांगितलं संविधानासमोर कोणकोणते धोके आहेत ते मी सगळं सांगणार नाही. फक्त एक मुद्दा मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे. पॅट्रियल डॅनियल ओ कॉन्वेलचं वाक्य उद्धृत करून बाबासाहेब म्हणतात, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ऑफ द कॉस्ट ऑफ हिज ओनर, नो विमेन can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. कुठलीही माणूस हा त्याचा सन्मान कुणाच्या तरी पायात देऊन कधी पण स्वतःला ग्रेट म्हणू शकत नाही. कुठलीही स्त्री आपलं चारित्र्य देऊन, आपलं शील देऊन स्वतः ग्रेटफुल राखू शकत नाही. तसंच कुठलंही राष्ट्र आपलं स्वातंत्र्य कुणाच्या तरी पायावर अर्पण करून स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभं राखू शकत नाही. पुढे बाबासाहेब म्हणतात, इन इंडिया भक्ती or what may be called the path of devotion or hero worship plays a part in its politics unequaled in magnitude by the part its place in the politics of any other country in the world. Bhakti in relation may be a road to the salvation of the soul, but in politics, bhakti or hero worship a sure road to degradation and to eventual dictatorship. बाबासाहेबांचा म्हणण्याचा अर्थ असा की भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भक्ती किंवा एखाद्याच व्यक्तीची खूप पूजा करणं, व्यक्तिपूजा, एखाद्या माणसाला देव मानलं की तो चुकूच शकत नाही.
तो एकदम करेक्ट असं म्हणायचं आणि त्याच्या चरणावरती सगळं अर्पण करून टाकायचं. हे धर्माच्या बाबतीमध्ये स्वर्गात नेणारा मार्ग असू शकेल, त्यांचा तो असू देत. बाबासाहेब काय म्हणतात, धर्माच्या बाबतीमध्ये तो स्वर्गप्राप्तीचा मार्ग असू शकेल, त्यांच्या बाबतीत तो असू देत. पण ज्या वेळेस गोष्ट राष्ट्राची येते त्यावेळेस कुठल्याही राष्ट्राला, त्यावेळेस कदाचित गांधीजींबद्दल बाबासाहेब बोलत असावेत. बाबासाहेब म्हणतात, भारत हा व्यक्तिपूजक देश आहे. एखाद्या व्यक्तीला देव मानलं की त्याच्या मागे मेंढरासारखी जाणारी आमची जमात आहे. बाबासाहेब म्हणतात की भारताच्या बाबतीमध्ये हा रोग खूप मोठा आहे आणि म्हणून एखाद्या राष्ट्राच्या बाबतीमध्ये व्यक्तिपूजा ही राष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जात असते. आणि आज तुमच्या माझ्या आजूबाजूचं वातावरण बघता बाबासाहेब जणू काही आजच्या संसदेत बसून एखाद्या खुर्चीवरती बसून तुमच्या माझ्या देशाविषयी बोलतायत असं ते भाषण आहे. आपण ते मुळातून वाचलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशाला हुकुमशाहीकडे न्यायचं का आपल्या देशाला संविधानाच्या मूल्यावर आधारलेला भारत करायचा, ही चॉईस तुमच्या माझ्या हातात आहे. ती चॉईस आपण निवडली पाहिजे आणि ती चॉईस आपला भारत असला पाहिजे. ती चॉईस आपली हुकुमशाह असता कामा नये. आणि भक्ती हा आपला मार्ग नाही, आपला अनुयायांचा मार्ग आहे. आपण फुले शाहू आंबेडकरांचे भक्त नाही आहोत. अण्णाभाऊ साठे, फुले शाहू आंबेडकर, मुक्ता साळवे, जिजाऊ सावित्री, अहिल्या, आपण यांचे भक्त नाही आहोत. आपण त्यांचे अनुयायी आहोत. त्यांच्या विचारावर जगावं, त्याच्यात नवीन विचारांची काळानुसार भर घालावी आणि येणाऱ्या पिढ्यांचे मार्ग स्वातंत्र्यानं, समृद्धीनं, समानतेनं आणि बंधुभाव भगिनी भावानं भरून टाकावेत. याच्यासाठी आम्ही अनुयायी म्हणून कार्य केलं पाहिजे, भक्त म्हणून नाही. आणि म्हणून या भक्तीच्या परंपरा, संतांची परंपरा मी म्हणत नाही, सध्याच्या ज्या भक्तीच्या परंपरा आहेत त्या परंपरा आम्हाला नाकाराव्या लागतील. हा संदेश बाबासाहेबांनी आम्हाला दिला. तो संदेश आपण आजच्या काळामध्ये समजून घेतला पाहिजे. बिसेप महिला सन्मान परिषद ही ज्यांनी आयोजित केली ते बिसेप प्रणित सत्यशोधक कर्मचारी बचत गट आणि ज्ञानज्योती मुक्ता साळवे महिला बचत गट या दोन्ही संघटनांची मी मनापासून आभारी आहे की आपण या महिलांना सन्मान देण्यासाठी या परिषदेचं आयोजन केलं. आणि त्या निमित्तानं आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची अतिशय ऋणी आहे, आभारी आहे. तुम्ही सुद्धा मला शांतपणे ऐकून घेतलं. बायकांचा कार्यक्रम म्हणले पुरुषांनी यायचं नसतं, हा चुकीचा समज आहे. कारण कुठलीच गोष्ट वैयक्तिक नसते, प्रत्येक गोष्ट ही सामाजिक असते. स्त्रियांचा विषय असो की पुरुषांचा असो, तो दोघांचाही असतो. आपण स्त्री आणि पुरुष दोघंसुद्धा माझे बकीन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांची सुद्धा मी अतिशय आभारी आहे, ऋणी आहे. आणि या सगळ्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि तरीसुद्धा सामाजिक काम करतात, त्याबद्दल त्यांचीसुद्धा मी अत्यंत आभारी आहे. कारण घरातला स्वयंपाक, ऑफिसची नोकरी हे सगळं करायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे. मी नेहमी म्हणते शिकलेल्या बायकांपेक्षा अडाणी बायका सुखी आहेत. कारण आमचं सँडविच होत चाललं आहे. घरातला मालक आणि ऑफिसचा मालक या दोन मालकांमध्ये आमचं सँडविच होत चाललं आहे. म्हणून बायकांना तुम्हाला एक मंत्र जरूर सांगते, मुलीला जसा स्वयंपाक शिकवता तसा मुलाला की स्वयंपाक शिकवा. मुलीला जसे सगळे संस्कार देता तसे मुलाला की सगळे संस्कार द्या, चारित्र्याचे, सन्मानाचे, समाजात जगण्याचे. कारण माझं स्पष्ट मत आहे, स्वयंपाक कुणाला यावा, ज्याला खायला लागतं त्याला स्वयंपाक आला पाहिजे. जाता जाता माझी एक कविता सांगते आणि थांबते. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. एक पुरुष स्त्रीचं वर्णन करताना म्हणतो, मी जन्माला आलो तेव्हा मला स्वतःचं अमृततुल्य दूध देणारी आणि स्वतःच्या कुशीची उब देणारी एक स्त्री होती, ती माझी आई होती. मी मोठा होऊ लागलो, चालता चालता पडायला लागलो, हसता हसता रडायला लागलो. मला पडताना सावरणारी आणि रडताना की हसवणारी एक स्त्री होती, ती माझी बहीण होती.
मी मोठा होऊ लागलो, शिक्षणाची गरज निर्माण झाली. आईनं इवलंसं बोट धरून मला शाळेत नेलं. माझ्या चिमुकल्या हातांना धरून मला मुळाक्षर शिकवणारी आणि जगण्यासाठी समृद्ध करणारी एक स्त्री होती, ती माझी शिक्षिका होती. आयुष्य जगत असताना मी प्रौढ झालो आणि लग्नाच्या बोखल्यावर चढलो. माझ्या आयुष्यात एक स्त्री आली, जिनं माझ्या सुखातकी आणि दुःखातकी मला समर्थपणे साथ दिली. मी हरलो, पराजित झालो, तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून निवांत रडलो. त्या अपयशासकीत जिनं मला स्वीकारलं, सांभाळलं, शेवटपर्यंत निभावलं, ती एक स्त्री होती, ती माझी बायको होती. आयुष्य जगत असताना मी अधिकाधिक व्यवहारी झालो, तसा कठोर झालो. माझ्या या कठोर हृदयाला बर्फासारखं वितळवणारी आणि लहान मुलासारखं मला खळखळून हसवणारी एक स्त्री होती, ती माझी मुलगी होती. आयुष्य जगून झालं, मी म्हातारा झालो. शरीर थकून गेलं, अवयव गलितगात्र झाले. माझ्या या थकलेल्या देहातून एक दिवस प्राण निघून गेला. माझ्या या निष्प्राण देहाला जिनं स्वतःच्या कवेत घेतलं आणि मला कायमचं चिरशांत केलं, ती एक स्त्री होती, ती माझी मातृभूमी होती, ती माझी मातृभूमी होती. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.